नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर बघा, परत एकदा लग्नाच्या ब्लाऊजची खूप सारी गर्दी झालेली आहे. खूप सर्व ब्लाऊज आहे लग्नाचे ब्लाऊज शिवण्यासाठी आणि साड्या तर सगळ्या एकसारख्याच होत्या. आज काय झालं, आमच्या गावचा इथं बाजार आहे आणि बाजारची खूप गर्दी असते. इथं बाजारच्या दिवशी ना असे बरेचसे कस्टमर येतात. म्हणजे इतर दिवशी यायला कोणाला वेळ भेटतो नाही भेटत, तर गुरुवारच्या बाजारच्या दिवशी सगळे येतात. त्यामुळे ना हा गुरुवार तर तो गुरुवार ब्लाऊज तयारच करून ठेवावे लागतात. आणि जर का तयार नसले तर कस्टमरला परत पुढचा गुरुवार असं पुढे पुढे वाढत जातं. त्यामुळे जे बाहेरगावचे जे कस्टमर असतात ना, हे कामांसाठी आलेले असतात कोकणी लोकांना, त्यांचे ब्लाऊज इतके पटकन शिवून द्यावे लागतात ना, तर त्यांना अर्जंट ब्लाऊज लागत राहत्या. ते पण ब्लाऊज आणि हे लग्नाचे पण ब्लाऊज, असे बरेचसे ब्लाऊजांची सध्या गर्दी झालेली आहे. आणि गुरुवारचा दिवस म्हटला की ब्लाऊज शिवण्यासाठी वेळ नाही भेटत. दिवसभर काहीतरी कटिंग केलेले असतात ब्लाऊज, येता जाता पिको राहतात किंवा गाऊन स्टिपा मारायला आलेले असतात, पेटीकोट असतात, काही ड्रेस स्लीव्ज बसवण्यासाठी येतात. अशी बरीचशी गर्दी असते. आता सध्या मागे मागे घेत नव्हते ड्रेसला बाही बसवण्यासाठी, पण आता घेते. कारण थोडंफार तरी मग एक दोन ड्रेस जरी राहिले ना, तर मग अर्जंट ब्लाऊज नसले की ते 1-2 ड्रेसमध्ये काढून घेते. आणि दिवसभर ब्लाऊज शिवायला जमतच नाही. मग संध्याकाळी ज्यावेळेस 7 नंतर गर्दी कमी होते ना दुकानात, त्याच वेळेस ब्लाऊज शिवण्यासाठी घेते मी. असं ही दिवसभर दुकानामध्ये एवढी सारी गर्दीच असते. आणि कस्टमरचा कसं एक विश्वास असतो, ब्लाऊज एकदम छान बसल्या जातं आणि व्यवस्थित येतं. त्यामुळे कस्टमर कसं कितीही दिवस झाले ना ब्लाऊज शिवण्यासाठी, तरी कोणीच नाराज पण होत नाही आणि कोणी बोलत पण नाही आणि कोणाच्या ब्लाऊजची तक्रार पण येत नाही. अशी खूप म्हणजे काही जे ब्लाऊज आहे ना, लग्नाचं सीझन आता संपलेलं आहे थोडंफार, आणि 2-3च लग्नांचे ब्लाऊज आहे माझ्याकडे आता. आणि ज्यावेळेस आहे ना, हे बाकी जे डेली यूजचे ब्लाऊज टाकलेले ना, त्यांना 2-2 महिने झालेले तरी ब्लाऊज अजून तयार नाही आहे. तर कस्टमर बोलतं, ताई लग्न सीझन संपलं की तुम्ही पटकन शिवून द्या. तर आता तेच काढायचं काम चालू आहे. हे साधे सिंथेटिक साड्यांवरचे ब्लाऊज शिवण्यासाठी वेळ नाही लागत, पण जे डिझायनर साड्या असतात, पार्टीवेअर साड्या असतात, त्या ब्लाऊजांना जास्त वेळ लागतो. आता ह्या ज्या ताई आलेल्या आहे ना, तर यांची म्हणजे ब्लाऊज एकच 2 ब्लाऊज होते आणि साड्या पिको फॉलसाठी टाकलेल्या होत्या. पण असं झालं की 4-5-6 साड्या, म्हणजे 6 साड्या एकसारख्याच होत्या, फक्त काठाची बॉर्डर वेगळी होती. आणि कूलरवर पण साड्या रचून ठेवलेल्या होत्या आणि ह्या साईडला पण साड्या रचून ठेवल्या होत्या, पण साडीच सापडत नव्हती. असं झालं, साडी कुठं हरवली की कोणाला दिल्या गेली की काय, बदली झाली की काय. आणि एवढ्या साऱ्या साड्या असतात ना, ती हीच साडी या कस्टमरची, हे काही लक्षात राहत नाही. कारण पिको फॉलला जर काढल्या तर 10-20 साड्या अशा एकासोबत काढल्या जातात. आणि मग चिठ्ठी जरी लावलेली असते तर ब्लाऊज पीसला चिठ्ठी असते. आणि आता सध्या साडीला त्या थोड्या साड्या होत्या म्हणून चिठ्ठी लावली नाही. तर बघा, एवढी मोठी गडबड झाली. जवळजवळ अर्धा तास आम्ही दोघी जणी साडी शोधत होतो, तरी साडी सापडत नव्हती. त्यांचे ब्लाऊज वगैरे काढून झाले आणि साडी शोधण्याचं काम चालू आहे. मी ह्या बाजूच्या ज्या मशीनवर साड्या ठेवलेल्या आहे ना, तर त्या सर्व साड्या बाहेर काढल्या. आणि बाहेर काढल्यानंतर मग त्यामध्ये साडींमध्ये साडी घडी मारून अशी मध्ये गेलेली होती एक साडी, तर ती साडी काढली त्यांचीवाली, तेव्हा ती साडी सापडली. नाही तर त्यांना पण असं वाटलं होतं की साडी हरवली की काय, साडी कोणाला दिली की काय, असं खूप सारे प्रश्न होते. पण मग काय करणार, आता भरपूर साड्या एकसारख्याच असल्यामुळे ना, कलरला काठाला थोडाफार बदल असल्यामुळे आपलंही कन्फ्युजन होऊन जातं. आणि काही ताईंच्या पण लक्षात राहत नाही की आपली साडी कोणती होती. फक्त एक वेळचे ब्लाऊज जसं असतं ना, तशीच साडीची काठ बॉर्डर डिझाईन एकसारखी असते, त्यावरून साड्या पण ओळखू येतात. अशीच गडबड होऊन जाते. मागच्या वेळेस पण एक साडीची अशीच गडबड झाली, दुकानातच साडी होती पण सगळीकडे शोध होऊन जाती आणि एकसारखीच त्या काठाची आणि ब्लाऊजची कुठलीही डिझाईन मॅच होत नव्हती. फक्त आतमध्ये पदराला एक बॉर्डर होती. तर अशा म्हणजे काही डिझाईन अशा वेगवेगळ्या असल्यामुळे ना, तर साडीचं आणि ब्लाऊजचं कुठलंच तालमेल नसताना म्हणजे असं वाटायचं की हे साडीतलं ब्लाऊज नाही आहे आणि हे ब्लाऊजमधली साडी पण नाही. अशी गडबड होते. जोपर्यंत साडी सापडत नाही तोपर्यंत धाकधूक असते की जर का आपल्याकडनं हरवली, असं होतं. पण मग आता हे बऱ्याचशा वेळेस झालेले. पण मी काय करते, बऱ्याच वेळेस आता साडी देताना खूप पाहून आणि खूप व्यवस्थित चेक करून, डिझाईन चेक करून घेत राहते. तर आता एवढी इकडच्या बाजूला तर शोधून झाली, आता ह्याच बाजूला पण शोधली होती, तेव्हा ती साडी सापडली आहे. आणि आज आहे गुरुवारचा दिवस, तर गुरुवारच्या दिवशी पण आहे ना, खूप साऱ्या साड्या पिकोला आलेल्या होत्या, पिको करायच्या होत्या. कोणाला कसं बाजार करून येईपर्यंत बऱ्याच ताई म्हणतात की ताई चलू साड्या लगेच पिको करून द्या.
तर त्या पण साड्या जवळजवळ 25 साड्या पिकोला आलेल्या होत्या, काही करून झाल्या होत्या, काहींच्या घड्या मारून झाल्या आणि काही अजून तशाच होत्या. आणि मध्ये जे कस्टमर आले की त्यांची साडी शोध, याचं ब्लाऊज शोध, कोणाचं टाकायचं कोणाचं घ्यायचं असं चालू असतं. गुरुवारचा दिवस म्हटला की असं असतं. तर यांची पण साडी आता सापडली आपल्यांना. आणि आता इथं आहे ना, गुरुवारच्या बाजारच्या दिवशी काय होतं, बरेचसे कस्टमर काय बाजार करायला जाईपर्यंत ब्लाऊज शिवून द्याल का असं चालू असतं. पण एवढी सारी दिवसभर उठबस चालू असती. काही ब्लाऊज पीस जातात, काही ड्रेस, टॉप, इनर, ब्रा असं बारीक बारीक ज्या काही वस्तू राहतात ना, तर ते पण घेण्यासाठी येतात. मध्ये असे बरेचसे किरकोळ सामान जातं. आणि आपल्याला नुसतं ब्लाऊजपेक्षा मग थोडंफार दुसरंही थोडंसं मटेरियल ठेवलं की ते पण परवडतं. कारण एका कामासाठी बसायचं आणि इतर दिवशी 8 दिवस काही एवढी गर्दी नाही राहते मटेरियल घेण्यासाठी. पण इतर दिवशी गुरुवारच्या दिवशी ना बऱ्याचशा जेवढं ब्लाऊजचं कस्टमर आहे ना आपलं, तेवढंही कस्टमर आपल्याकडे हे काही जे मटेरियल असतं ना ते घेण्यासाठी आपल्याकडेच येतात. त्यामुळे मग आहे ना, गुरुवारचा दिवस म्हटला की पूर्ण कस्टमरसाठीच असतो. एखाद्या वेळेस एखादा कस्टमरचं अर्जंट ब्लाऊज असलं तरच ते ब्लाऊज शिवायला जमतच नाही. तर असा आमचा गुरुवारचा दिवस बाजारचा असतो. खूप घाई गडबड असते. आणि बाकी कस्टमर कसं असतं, ग्रामीण भागातून आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतून कस्टमर येतात. मग त्यांना कसं त्या बाजारच्याच निमित्ताने सर्वजण वडाळीमध्ये येतात. मग त्याच वेळेस सर्व त्यांचे कामं जे असतात ना, ब्लाऊज बाकीची काही किरकोळ कामं असतात त्याच वेळेस होतात. त्यामुळे ते बाहेरचे कस्टमर पहिले करून घेते आणि त्यानंतर आपलं जे इथलं जवळचं जे कस्टमर आहे ना त्यांचं नंतर करते. तर बऱ्याच ताई विचारत होत्या की आम्हाला दुकान टाकायचं आहे. तर ताईंनो, खरंच नक्की दुकान टाका. दुकान टाकण्याच्या आधी काय करायचं, फक्त आपल्या आजूबाजूला एरियामध्ये किती शिलाई चालू आहे ब्लाऊजची ते बघायचं आधी. समजा तुमच्याकडे आता 200 रुपये शिलाई आहे तर तुम्ही 20 रुपये कमी घ्यायची, म्हणजे 20 रुपये कमी घ्यायची आणि ब्लाऊज शिवताना एकदम परफेक्ट मन लावून शिवायचं. कुठंही काहीही प्रॉब्लेम होणार नाही. एकदम काळजीपूर्वक जर ब्लाऊज शिवलं तर ब्लाऊज कुठंही चुकत नाही. आणि ब्लाऊज म्हणजे छोटं जरी दुकान असलं तरी तुम्ही ना पडदा टाकून घ्यायचा. पडदा टाकला की प्रत्येक कस्टमरला, नवीन असाल तर प्रत्येक कस्टमरला ब्लाऊज घालून पाहायला लावायचं. घातल्यानंतर ब्लाऊजला कळतं, म्हणजे कस्टमरच्या घालायच्या आधीच आपल्याला ब्लाऊजमध्ये आपल्याकडून काय चूक झाली आहे, कुठं फुगा धरत आहे का, कुठं कमी जास्त होत आहे का, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि त्यानंतर आपल्याला दुकान टाकायला काहीच प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आपण दुकान पण टाकू शकतो आणि कस्टमर पण व्यवस्थित सांभाळू शकतो. तर माझं पण पहिले असं एकदम छोटं दुकान होतं. पण छोट्या दुकानामध्ये मी पडदा लावलेला होता आणि पडदा लावल्यानंतर प्रत्येक कस्टमरला ब्लाऊज घालून बघायला लावायची. म्हणजे आता किती शिवणार चांगलं असलं ना तर थोडंफार ब्लाऊजचा प्रॉब्लेम होतोच. तर त्यामुळे ना ब्लाऊज आपल्यासमोर जर घातलं ना तर ब्लाऊज एकदम बरोबर बसतं की कसं बसतं ते आपल्याला कळतं. तर बिनधास्त दुकान टाका आणि व्यवस्थित आपलं कस्टमर करा. आणि ज्यांना दुकान टाकायचं आहे त्यांच्यासाठी दुकानासाठी खूप खूप शुभेच्छा. तर आता झाली आपली संध्याकाळची वेळ. संध्याकाळच्या वेळेस मी दुकानामध्ये ना मस्त वाटी धूप लावते. वाटी धूपमध्ये कापूर, लवंग टाकते. हे रोजच संध्याकाळी लावते मी कापूर, धूप. आणि त्यांनी काय होतं, आपल्या दुकानामध्ये ना जी वाईट शक्ती, दिवसभर कोणी येतं जातं, कोणी ये जा करतं, तर त्या याने ना आपल्या दुकानामध्ये कोणाची नजर कशी, कोणाच्या मनात काय विचार असतात ते आपल्याला काहीच माहिती नसतं. कापूर जाळल्याने आपल्या दुकानातील, घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरात येते. तसंच मी रोज सकाळ संध्याकाळ घरात पण आणि दुकानात पण वाटी धूप आणि त्यावर एक लवंग आणि कापूर रोज जाळते. याने ना भरपूर सारा असा फरक पडतो आणि दुकानात पण खूप प्रसन्न वाटतं. कुठलाही वाईट विचाराने जो कोणी आलेला असतो ना तर त्याचे विचार सर्व तिथंच होतात. कापूरमध्ये एवढी ताकद असते, त्यामुळे कापूर नक्की जाळत जा दुकानामध्ये. आणि गोमित्र आणि गंगाजल, गुलाबजल यांचं पण स्प्रे करून ठेवलेला आहे मी. तो स्प्रे पण संध्याकाळच्या वेळेस कोणी प्रॉब्लेमचं, कोणी कसं असतं तर तो स्प्रे पण सगळ्या दुकानामध्ये फिरवते आणि मस्त खूप छान वाटतं. मग सगळ्यांनी मस्त कापूर रोज संध्याकाळी जाळायचा. घरात, दुकानात, कुठंही तुम्हाला जिथं तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही घरी असाल तर तुम्ही ते नक्की करू शकता. तर चला, आता आपली देवपूजा पण झालेली आहे. देवपूजा झाली की मस्त प्रसन्न वाटतं. आणि संध्याकाळच्या वेळेस मस्त समोरच गणपती बाप्पांचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. छान असे गाणे, अभंग मस्त चालू असतात आणि एकदम भारी वाटतं. संध्याकाळच्या वेळेस मंदिराचा कळस तर खूप खुलून दिसतो. आणि ह्या वाटी धूपचा धूर आहे ना पूर्ण कानाकोपऱ्यात, पूर्ण मशीनला, इकडे तिकडे सगळ्या दुकानामध्ये फिरवते आणि खूप मस्त वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं दुकानामध्ये.
आता क्लासच्या मुलींची पण इथं कटिंग चालू आहे. ह्या इन्स्कर्ट ब्लाऊज कटिंग करताय, ह्या त्यांचं स्वतःचेच ब्लाऊज आहे सर्व. आता ह्या खाली बसूनच कटिंग करताय, वरती खूप हवा चालू असते, मग ब्लाऊज पीस कसा सुळसुळीत असतो, मग मागे पुढे भाग होऊन जातो, मग ब्लाऊज परत चुकतं. त्यामुळे त्यांना म्हटलं खालीच टाका आणि खाली टाकून व्यवस्थित व्यवस्थित कटिंग करून घ्या. या साईडला ही दीदी पिको करते, ती पण छान अशी पिको करायला लागलेली आहे. पिको आणि कटिंग ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहे ना, या पहिले सुरुवातीला खूप प्रॅक्टिस लागते. या गोष्टींची प्रॅक्टिस झाली तरच ब्लाऊज सोपं वाटतं, जर नाही प्रॅक्टिस झाली तर असं वाटतं ब्लाऊज खूपच अवघड आहे. आता दुकानामध्ये ना एक पार्सल आलेलं आहे, तर पार्सल पण खूप काय मागवलं आहे मी, तर किचन पुसण्यासाठी आपल्याला टिश्यू पेपरसारखाच एक पेपर म्हणजे टॉवेल इतकं छान आणि सुंदर आहे. मी पहिले एक वापरलं आहे आणि खूप मस्त आहे आणि छान परवडेबल आहे. आणि आपला कपडा कसा आपला खूप खराब होतो, ते प्रत्येक वेळी धुवावा लागतो. हात असा हलक्या हाताने जरी धुतला तरी पूर्ण साफ होऊन जातो. तर खूप मस्त आला आहे हा. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.